श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत जिद्दीचा सुवर्णवेध या विषयावर महाराष्ट्र तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर आणि बुद्धिबळातील मानसिक युद्ध या विषयावर महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद. श्रोते हो नमस्कार. मी वृषाली देशपांडे क्रीडा विश्व या कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. काही कहाण्या अशा असतात ज्या फक्त खेळापुरत्या मर्यादित राहत नाहीत, त्या प्रेरणेचा नवा अर्थ घडवतात. ही कहाणी आहे अशाच एका मुलीची, जिचं आयुष्य एका अपघातानं पूर्णपणे बदललं. तिने हातपाय गमावले, पण स्वप्न नाही. आज तीच मुलगी पायल नाग जगातील पहिली लिम्बलेस आर्चर म्हणून इतिहास घडवते आणि आपल्या प्रेरणास्थानालाच पराभूत करत सुवर्णपदक जिंकते. समोर होती जागतिक क्रमांक 1 शीतल देवी. अनुभव, आत्मविश्वास आणि विक्रमांचा डोंगर. पण त्या दिवशी जिंकली ती जिद्द. बँकॉकमधील वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीजमध्ये पहिल्याच सिनियर इंटरनॅशनल स्पर्धेत पायलने दाखवलेली अचूकता, शांतता आणि धैर्य हा केवळ खेळ नाही, तर ती आहे एका मानवी इच्छाशक्तीची सर्वोच्च पातळी. एका व्हिडिओमधून मिळालेली प्रेरणा, एका प्रशिक्षकाचा विश्वास आणि स्वतःवरचा अढळ विश्वास यातून घडलेली ही सुवर्णकथा. पायल नागच्या याच प्रवासावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आहेत महाराष्ट्र तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर. प्रमोद चांदूरकर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार मॅडम. जगातील पहिली लिम्बलेस आर्चर म्हणून पायल नागचं हे यश केवळ क्रीडा यश आहे की मानवी इच्छाशक्तीचा विजय? खरोखरच अलोकनीय आहे. बँकॉकमध्ये झालेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेमध्ये पायलनं जे यश मिळवलं आहे आणि त्या पहिले जे शीतलनं जे यश मिळवलं आहे, हे यश प्रत्येकाला हे दाखवून देतं की हात पाय आहेत म्हणजेच आम्ही जगात सर्व काही आहो असं नाही, तर आम्हाला हात पाय नसताना सुद्धा आम्ही जगाच्या अत्युच्च जागी राहू शकतो आणि तिरंदाजी सारखा खेळ खेळू शकतो, अचूक नेम जागू शकतो. हे या भारताच्या या दोन्ही मुलींनी संपूर्ण जगाला साध्य करून दाखवलेलं आहे. पहिल्याच सिनियर इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्ण जिंकणं हे तिच्या मानसिक ताकदीचं किती मोठं उदाहरण आहे. हे फक्त एका मानसिक ताकदीचंच उदाहरण नाही, तर आपण जर पायल नागचा मागचा इतिहास पाहिला तर पायल नाग ही एका ओडिसाच्या अनाथाश्रम मध्ये असलेली मुलगी. तिच्या काही स्नेहींनी एक ट्विट केलं होतं की हिला हात नाही, पाय नाही आहेत, तर काय मदत केल्या जाऊ शकते. आणि हे ट्विट आमच्या एका प्रशिक्षक कुलदीप वेदवान, जो जम्मू काश्मीरच्या कटरामध्ये वैष्णवदेवी संस्था आहे, त्यांची ती अकॅडमी आहे, त्या अकॅडमीमध्ये तो प्रशिक्षक म्हणून काम करतो. त्यांनी जेव्हा एक ट्विट पाहिलं तेव्हा हा स्वतः पर्सनली त्या ओडिसामध्ये त्या अनाथ आश्रमला गेला. तिथे त्यांनी त्या मुलीला पाहिलं आणि पाहिल्याबरोबरच या प्रशिक्षकाला असं वाटलं की या मुलीमध्ये कुठंतरी काही जिद्द आहे, म्हणजे ज्यांनी आम्ही म्हणतो की ज्याला बॉर्न टॅलेंट आहे. आणि त्या बॉर्न टॅलेंट मधून त्या मुलीला या अकॅडमी मधल्या आतल्या श्राईन बोर्डच्या अकॅडमीमध्ये आणलं आणि अथक 3 वर्षाच्या प्रयासानंतर आज ही मुलगी, जिला पाय नाही आहेत, हात नाही आहे, पण फक्त जिद्दीच्या भरोशावर आणि प्रशिक्षकाच्या मेहनतीच्या भरोशावर आज जगज्जेता बनलेली आहे. पायलच्या या यशामागे टॅलेंटपेक्षा डिटर्मिनेशन आणि पेशन्स किती महत्त्वाचे ठरलेत? हे फार महत्वाचे ठरलेले आहे. एखाद्या व्यक्तीची जिद्द जी असतं ती फार मोठी असते. आणि एक अजूनही महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगतो की धनुष्यबाण पकडण्याकरता हातांची गरज असते, पण ते तिच्याजवळ दुर्दैवाने नाहीये. शीतल देवी पायाने पकडत होती, कमीत कमी तिच्याजवळ पायाचा अंगठा होता, पायाचे बोट होते, पण या मुलीजवळ तेही नव्हतं. मग या प्रशिक्षकाला एक डिव्हाइस तयार करावा लागला. हा प्रशिक्षक आर्चरीचा कोच आहे, हा इंजिनियर नाहीये, पण तरीही त्यांनी एक अशा पद्धतीचा एक अत्याधुनिक डिव्हाइस तयार केला, पण तो डिव्हाइस नियमामध्ये नव्हता. वर्ल्ड आर्चरीच्या नियमानुसार तो डिव्हाइस बसत नव्हता. मग वर्ल्ड आर्चरीच्या टेक्निकल लोकांसोबत डिस्कस करून, कारण की अशा प्रकारची ही व्यक्ती जगातली पहिली व्यक्ती आहे, त्याच्यामुळे
त्या पद्धतीचा नियम बनवला गेला. तिच्या पायाला एक डिव्हाइस लावला गेला जेणेकरून धनुष्य पकडल्या जाईल. त्या डिव्हाइसची तांत्रिक मान्यता घेण्यात आली आणि त्यानंतर तिला त्या प्रशिक्षकाने 3 वर्ष अथक परिश्रम घेऊन प्रशिक्षण दिलं आणि आज ती व्यक्ती, आज ती मुलगी जगाच्या समोर आहे, एक जगज्जेती बनत. ट्रॅडिशनल आर्चरी टेक्निकच्या तुलनेत पॅरा आर्चरीमध्ये बॉडी अलाइनमेंट आणि अँकर पॉइंट कसे बदलतात? भरपूर मोठा फरक असतो. कारण की ज्या एबल बॉडीज आहे त्यांच्याकडे सर्व काही आहे. त्यांचं मानसिक संतुलन असतं, डोक्याचं संतुलन असतं, शरीराचं संतुलन असतं, हातापायाचं संतुलन असतं. पण पॅरा आर्चर्स मध्ये यांच्याकडं ही क्षमता फार कमी असते, फार म्हणजे फारच कमी असते. अशा परिस्थितीत त्यांचा जो मानसिक बळ आहे, त्यांची जी जिद्द आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे आणि काहीतरी मला करून दाखवायची जी जिद्द असते तीच तुम्हाला कुठंतरी या स्तरावर नेऊन सोडते. लिमलेस आर्चरसाठी बो कंट्रोल आणि शॉट कन्सिस्टन्सी मेंटेन करणं किती आव्हानात्मक असतं? खूप मोठं आव्हान आहे. पण काही अशा एक्झरसाइजेस आहेत, मनोबल वाढवणं आहे, सायकोलॉजिकल इफेक्ट आहे, त्यांची फिजिओलॉजिकल आहे, शरीरात कुठली दुखापत होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. या सर्व दृष्टिकोनातून विचार करून प्रशिक्षक त्यांचा एक ट्रेनिंग प्रोग्राम बनवतो आणि त्यानंतर त्यांना स्पर्धेकरता तयार करतो. शॉर्ट टायमिंग आणि ब्रीदिंग कंट्रोल या घटकांची भूमिका किती निर्णायक असते यामध्ये? जरूर. आर्चरी हा मानसिकतेचा खेळ आहे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन फार चांगलं लागतं. त्या ठिकाणी ब्रीदिंग कंट्रोल सुद्धा तुम्हाला फार महत्वाचा असतो. शरीरातलं प्रत्येक अंग हा किती कंट्रोल आहे, अलाइनमेंट आहे याची सुद्धा फार महत्वाची भूमिका असते. कारण की धनुष्य ओढणं हा सोपा नाहीये. धनुष्य ओढताना कमीत कमी तुम्हाला 40 ते 45 पाऊंड ताकद लागत असते. त्याच्यामुळे ही ताकद फार मोठी आहे आणि कंटिन्युअस एका दिवशी तुम्हाला एकाच स्पर्धेमध्ये 36 बाण मारायचे असतात. प्रॅक्टिस सेशन मध्ये साधारणतः ते 100 ते 200 बाण मारायचे असतात. त्याच्याकरता तुम्हाला कंटिन्युअस दिवसभर मेहनत करावी लागते, फिजिकल ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात, कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, योगिक एक्झरसाइजेस करावं लागतात. ह्या सर्व गोष्टींवर नंतरच हा व्यक्ती तयार होतो. आणखी एक प्रश्न आहे, हाय प्रेशर फायनलमध्ये शॉर्ट एक्झिक्युशन कन्सिस्टंट ठेवण्यासाठी कोणते ड्रिल्स महत्त्वाचे असतात? याकरता भरपूर मोठी प्रॅक्टिस. कारण की आम्ही जेव्हा आर्चरीची प्रॅक्टिस करतो तेव्हा आम्हाला एकाच लक्ष्यांवर भरपूर वेळा बाण मारायचे असतात. जेव्हा एकच ऍक्टिव्हिटी ही वारंवार 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 आपण करत असतो तेव्हा त्यामध्ये ती अॅक्युरेसी येते आणि तेव्हाच तो बाण हा अचूक नियमावर लागत असतो. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यालाच पायलने शीतल देवी सारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूला हरवलंय, तर तिच्या कारकिर्दीसाठी हा टर्निंग पॉइंट ठरेल का? हा जरूर ठरेल. कारण की पहिल्यांदा अशा प्रकारचा प्रयोग हा शीतल देवी करता करण्यात आला. शीतल देवी जगज्जेती बनली. तिने सुद्धा तिची जिद्द दाखवून दिली. शीतल देवी आणि पायल ह्या दोघी एकाच ग्राउंडवर प्रॅक्टिस करतात. सध्या शीतल देवी ही सोनीपत भारतीय खेल प्राधिकरणच्या मैदानावर प्रॅक्टिस करते. पण तशी शीतल सुद्धा श्राईन बोर्डचीच मेंबर आहे. पहिल्यांदा ती सुद्धा त्याच प्रशिक्षकाच्या हाताखाली तयार झालेली होती. त्याच्यामुळं दोघींनाही एकमेकाचं फार मोठं मोटिवेशन होतं आणि ह्या दोघींनीही जगज्जेतचं पद घेऊन संपूर्ण जगाला दाखवून दिलं की भारताचा तिरंगा हा आम्ही किती उंच लहरावू शकतो. पायल आणि शीतलच्या या यशामुळे भारताला पॅरा आर्चरीमध्ये जागतिक वर्चस्व मिळू शकतं का? जरूर. आता आपण जगज्जेते आहो म्हणजे जगावर वर्चस्व ठेवतोच आहे. पण आता आमचं पुढचं जे ध्येय आहे ते म्हणजे येणारं एशियन गेम आणि त्यानंतर येणारं पॅरा ऑलिम्पिक. या दोन गोष्टीवर ज्या दिवशी आम्ही आता आपलं वर्चस्व दाखवू तेव्हा संपूर्ण जगाला हे माहीत पडेल की पॅरा आर्चर्स हे जगातले सर्वश्रेष्ठ आर्चर्स आहेत. बरोबरच. या सगळ्या स्पर्धांची तयारी करण्यासाठी ग्रास रूट लेवलला पॅरा आर्चरी डेव्हलप करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे? भारतामध्ये पॅरा आर्चरी फार चांगल्या पद्धतीने आहे. यांच्या व्यतिरिक्तही अजून भरपूरसे असे आर्चर्स आहेत जे पाईपलाईन मध्ये आहे, ज्यांनी सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये आपलं वर्चस्व दाखवलं आहे. ते सुद्धा गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ मेडलिस्ट आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्य संघटना सुद्धा आपले खेळाडू तयार करत असते. राज्यातून हे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धांना जातात आणि राष्ट्रीय स्पर्धांमधून हे आंतरराष्ट्रीय संघाला म्हणजे भारतीय संघाचं नेतृत्व करत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोडियम कन्सिस्टन्सी मिळवण्यासाठी भारताला कोणते प्रयत्न केले पाहिजेत? भारतीय तिरंदाजी संघ, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स अँड युथ अफेअर्स
यांच्या स्वतःच्या भरपूर चांगल्या आणि भरपूर मोठ्या पॉलिसीज आहे. आणि मला आता सांगताना अत्यंत आनंद होतो की भारत सरकार खेळावर भरपूर मोठ्या प्रमाणात पैशाची उपलब्धता करून देते, साहित्यांची उपलब्धता करून देते, सुविधांची उपलब्धता करून देते. फक्त खेळ खेळणेच एवढं महत्वाचं नाही, तर त्यांच्याकरता स्पोर्ट्स सायन्स लॅबोरेटरी सुद्धा उभ्या करून ठेवल्या आहे, जेणेकरून फिजिओलॉजी, सायकोलॉजी, एन्सिओलॉजी, बायोमेकॅनिक्स, स्पोर्ट्स सायन्स या वर सुद्धा आपण लक्ष केंद्रित करतोय, जेणेकरून जागतिक लेवलवर जे स्पर्धक आहे त्यांच्याकरता आपण बरोबरीच्या तुलनेत उभं राहून जगजेतके बनू शकतो. बरोबर आहे. प्रमोद चांदूरकर, तुम्ही क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आलात आणि इतकी मनमोकळी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता आपण चर्चा करत होतो महाराष्ट्र तीरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर यांच्याशी. बुद्धिबळ केवळ एका चालीनं बदलणारा हा खेळ, पण आज प्रश्न फक्त या चालींचा नाही, तो आहे दबावाचा, मानसिक ताकदीचा आणि सुरक्षिततेचाही. जगातील सर्वोच्च स्तरावर झेपावलेला भारताचा तरुण ग्रँडमास्टर डी गुकेश 2024मध्ये कॅन्डिडेट्स जिंकून आणि विश्वविजेतेपद मिळवून इतिहास घडवतो. पण त्यानंतर 2025मध्ये त्याच्या खेळात दिसणारी घसरण हा फक्त फॉर्मचा प्रश्न आहे की मानसिक आणि तांत्रिक बदलाची खूण. ग्रँड चेस टूरमधील काही स्पर्धा टाळण्याचा त्याचा निर्णय ही रणनीती आहे की धोका? तर दुसरीकडे भारताची दिग्गज ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी वुमन्स कॅन्डिडेट्स टुर्नामेंटमधून माघार घेण्याचा निर्णय घेते, कारण सुरक्षेची चिंता. वॉरशिपच्या उपस्थितीत शांतपणे खेळणं कठीण आहे असं ती स्पष्टपणे सांगते. मग प्रश्न उभा राहतो, खेळाडूंच्या मनात निर्माण होणारी भीती ही फक्त भावना असते की तो थेट परफॉर्मन्सवर परिणाम करते? यावरच चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे. स्वाती घाटे, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी स्वागत करते. नमस्कार. डी गुकेशने ग्रँड चेस टूरमधील काही स्पर्धा टाळण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय त्याच्या दीर्घकालीन करिअरसाठी कितपत योग्य वाटतोय? माझ्या मते हा डिसिजन एकदम योग्य आहे, कारण की तो जेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकला त्यावेळेला तो सगळ्यात छोटा वर्ल्ड चॅम्पियन झाला होता आणि तो फॉर्मॅट एकदम वेगळा असतो. तुम्हाला फक्त एकाच प्लेयरशी खेळायचं असतं, त्यामुळे तिथे प्रिपरेशन करणं आणि तिथले सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट हे वेगळे असतात. आता मी रिसेंटलीच भारतीय टीमचे कोच म्हणून गेलेले होते वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्झ चॅम्पियनशिप मध्ये, कतार इथे झाली होती. तर तिथे गुकेश पण खेळत होता, पण बघू शकले की थोड्याफार प्रमाणात शेवटी टेन्शन समहाव तो हँडल करू नाही शकला. आणखीन जेव्हा ओपन टुर्नामेंट खेळतो त्याला आपल्याला लास्ट मिनिट वेगवेगळे प्रिपरेशन करावे लागतात, वेगवेगळे अपोनंट्स होतात. मे बी त्या दृष्टीने आणि आता नवीन वेगवेगळे फॉर्मॅट्स येत आहेत त्यामध्ये, किंवा बऱ्याचदा रॅपिड ब्लिट्झ मध्ये आपण बघू शकतो त्याचं तयारी कमी पडत होती. तर तशा दृष्टीने हा ब्रेक फार महत्वाचा असेल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यांनी ब्रेक घेतला हे एक चांगलं झालं, म्हणजे तो स्वतः सायकोलॉजिकल पण तयारी करू शकेल आणि त्याच्या चेसवर पण इम्प्रूव्हमेंट करू शकेल. रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धांमध्ये भाग घेणं हे क्लासिकल फॉर्मॅटमधील फॉर्म सुधारण्यासाठी कितपत उपयुक्त ठरतं? बेसिकली क्लासिकल जरी असेल तरी शेवटी काय होतं की 90 मिनिटाचा गेम हा अल्टिमेटली आपण काही सेकंदावरच जातो, कारण जसे जसे मूव्ह होतात क्लासिकलमध्ये 40 मूव्ह करायचे असतात 90 मिनिटात, पण तरी पण आपण थोडा वेळ हा अधिक जास्त आपण वापरतो आणि अल्टिमेटली आपल्याला कमी वेळ असतो. आणि अगेन इट कम्स बॉईल डाऊन टू की आपण पुन्हा फास्ट आपल्याला खेळावं लागतं, तेवढा पटकन विचार करायला लागतो. आणि जेव्हा आपण ब्लिट्झ आणि रॅपिड खेळतो त्यावेळेला आपल्याला ओपनिंगची तयारी खूप चांगली असावी लागते. ती आपल्याला क्लासिकल टुर्नामेंट खेळण्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळे असा काही फरक नाहीये. प्लस आता चेस 960 पण झालेलं आहे, त्यामध्ये पण तो टुर्नामेंट खेळला गुकेश. त्यामध्ये असं की वेगवेगळ्या पोझिशन दिल्या जातात आणि आपल्याला त्याप्रमाणे खेळावं लागतं, म्हणजे तुमचं ओरिजिनॅलिटी त्याच्यामध्ये समजून येते. तर दोन्हीकडे याचा उपयोग होतो तुम्हाला. सततच्या पराभवानंतर बुद्धिबळपटूंच्या ओपनिंग प्रिपरेशन आणि मिडल गेम डिसिजन मेकिंगमध्ये कोणते बदल आवश्यक असतात? थोडंसं रिट्रोस्पेक्शन करावं लागतं, म्हणजे आपल्याला पराभवाची कारण मीमांसा शोधावी लागते आणि आपल्याला एका ठराविक साच्यात राहता येत नाही, कारण आता तर जग इतकं फास्ट होतंय की आज एक गेम खेळला, सकाळी गेम खेळला असेल आणि त्यांनी त्यात नवीन काही ती डेव्हलपमेंट केली असेल, नॉवेल्टी शोधून काढली असेल, तर ती दुपारच्या गेमला लोक वापरतात. त्याच्यावर थोडंसं, कारण इंजिन्स पण आपल्याकडे खूप आले चेस इंजिन्स, तर ते फास्ट आपल्याला पुढचे पण वे आउट दाखवतात किंवा
तुमचं प्लॅनिंग थोडं दाखवतात आणि ते बदलू शकतात. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या ओपनिंगच्या पद्धतीने कशा प्रकारे मिडल गेम येऊ शकतो, म्हणजे ओपनिंग वेगवेगळे असतील, पण अल्टिमेटली मिडल गेमला येणारी पोझिशन ही कशा प्रकारे येऊ शकते, कसं पॉईंट स्ट्रक्चर होऊ शकतं आणि मग त्या पद्धतीने कसा प्लॅन करायचा आहे हे ठरवता येतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या ओपनिंगचा अभ्यास करणं हे काळाची गरज झालेली आहे आता. आपण बघितलं तर वर्कलोड मॅनेजमेंट ही स्ट्रॅटेजी मॅग्नस कार्लसन सारख्या बुद्धिबळपटूने वापरलेली आहे. गुकेशसाठी ती कितपत प्रभावी ठरेल? मला असं वाटतं गुकेशच्या बाबतीत की ही इज अ व्हेरी व्हेरी सिरियस अँड मॅच्युअर प्लेअर त्याच्या वयाच्या मानाने आणि ही इज रिअली फोकस्ड ऑन चेस. फक्त चेस करतो. हे माग्नसच्या बाबतीत जर बघितलं तर त्याला फुटबॉल खेळायला आवडतो, बाकी तर करतो. प्लस नाव ही इज मॅरिड, ही हॅज गॉट चाइल्ड, म्हणजे त्याला मुलगा झालेला आहे आणि त्यामुळे हे सगळं तो बॅलन्स करून खेळतोय सगळं. पण गुकेशच्या बाबतीत तो पूर्णपणे फोकस्ड असतो. ऑब्व्हियसली तो फिजिकल फिटनेसवर लक्ष देतो आपल्या, पण तो त्यांनी अजूनही कशामध्ये अजून प्रकारे जर डायव्हर्सिफाय करू शकला त्याच्या माइंडसाठी तर ते त्याला उपयोगी पडेल असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबरच. पण गुकेशला आता पुन्हा टॉप फॉर्ममध्ये येण्यासाठी काय बदल त्याच्यामध्ये आवश्यक आहेत किंवा त्याने काय सुधारणा केलेल्या पाहिजेत? मला असं वाटतं की त्यांनी चेस 960 ह्या टुर्नामेंट जास्त जर तो खेळू शकला आणि त्याच्यात जर तो प्रभाव पाडू शकला तर त्याच्या ओव्हरऑल करिअरसाठी त्याच्यासाठी खूप उपयोगी पडेल. आणि नेक्स्ट इयर ऑब्व्हियसली त्याला जर कॅन्डिडेट आता 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 चॅलेंजर ठरेल त्यामुळे पुन्हा त्याची वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅच होईल, त्याच्यावर त्याला आता फोकस करायला लागेल. जेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅचला त्यांनी ट्रेनर घेतलेला होता तर तोच ट्रेनर हा ओपन टुर्नामेंटला पण त्याच्याबरोबर असतो. मे बी त्याला ते बघायला लागेल की आपल्याला हाच ट्रेनर ओव्हर द पिरियड उपयोगी पडू शकेल की त्याला त्या बाबतीत वेगळे सेकंड किंवा चेसमध्ये ट्रेनर असं म्हणत नाही, जे सेकंड हेल्पर असतात ओपनिंग मध्ये किंवा नॉवेल्टीज काढायला वगैरे, तर त्याच्यासाठी नवीन बघावं लागेल. पण फक्त काय त्याला त्यांनी नवीन बघितलं असू शकतं, पण ते प्रायव्हेट असतं, म्हणजे लोक ओपन करत नाहीत. बरोबर. गुकेश बरोबर बुद्धिबळाच्या जगतामध्ये आणखी एक घटना मागच्या आठवड्यात आपण घडलेली बघितली. ती म्हणजे कोनेरू हम्पी हिने वुमन्स कॅन्डिडेट टुर्नामेंटमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. हा बरोबर. वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य होता की व्यावसायिक दृष्टिकोनातून चुकीचा होता? तुम्ही याचं वर्णन कसं कराल? कसं आहे, व्यावसायिक दृष्टिकोनपेक्षा पण वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं हे फार महत्वाचं आहे. कारण अल्टिमेटली प्रत्येकाला लाईफ हे जास्त महत्वाचं वाटतं कुठल्याही ह्याच्यापेक्षा. अर्थात प्लेयर्ससाठी त्यांचं चेस हेच सर्वस्व असतं असं म्हणायला हरकत नाहीये. पण असंही नाहीये की वर्ल्ड चॅम्पियनशिपला ती कधी गेली नाही किंवा तिला परत चान्स मिळणार नाही. आता जी कॅन्डिडेट टुर्नामेंट होतीये ती सायप्रसमध्ये होतीये आणि तिच्या दृष्टीने चेस हा गेम खरं तर थोडाफार सायकोलॉजीचा, थोडाफार नाही पूर्णपणे सायकोलॉजीवर असतो. जर तुम्हाला स्वतः त्या क्षणी सुरक्षित वाटत असेल, तुम्हाला बॅक ऑफ द माइंड कुठल्या तरी दुसऱ्या काळजी किंवा प्रॉब्लेम्स वाटत असतील तर तुम्ही तेवढं फोकस करू शकत नाही. अर्थात हा तिचा वैयक्तिक निर्णय होता, कारण भारतातले अजून 3 प्लेयर्स खेळत आहेत तिथे, प्रज्ञानंद, वैशाली आणि दिव्या देशमुख. पण फिडेला कन्सिडर करायला काहीच हरकत नव्हती, कारण की शी कॉन्स्टंट वर्ल्ड नंबर 2 फॉर लॉंग पिरियड वर्ल्ड चॅलेंजर पण राहिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे इव्हन बाकीच्या प्लेयरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा टुर्नामेंट थोडी पोस्टपोन करायला काहीच हरकत नव्हती, कारण आता लगेचच काही वर्ल्ड चॅम्पियनशिप नाहीये. पण ऑब्व्हियसली हा एक सेटबॅक असेल तिच्यासाठी, पण आय एम शुअर शी विल कम स्ट्रॉंगली. त्याच्यानंतरच्या बाकीच्या टुर्नामेंटमध्ये खेळून ती परत मिळवू शकते, नो डाऊट. आपण बघितलं तर वॉरशिपच्या उपस्थितीत शांतपणे खेळणं कठीण आहे असं तिनं म्हटलं होतं. तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्ही पण एक स्वतः खेळाडू राहिलात, तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघाल? नाही, बरोबर आहे. कारण की काय प्रत्येकाच्या कशाला आपण इम्पॉर्टन्स देतो, म्हणजे कुठल्या गोष्टीचं एखाद्याला जास्त टेन्शन येतं हे प्रत्येक प्लेअरवर वेगवेगळं अवलंबून असतं, हो ना. तर त्यामुळे तिच्या दृष्टीने ही गोष्ट खरंच असू शकते की तिला त्याचा जास्त त्रास होत असेल किंवा रिस्क फॅक्टर वाटू शकतात. एखाद्या प्लेअरला तर दुसऱ्या प्लेअरच्या करते तेवढं वाटणार नाही, म्हणजे त्यांच्या तेवढा भरोसा असेल की अरे फेडरेशन काळजी घेईल किंवा तिथलं ऑर्गनायझेशन काळजी घेईल त्या बाबतीत वगैरे. त्यामुळे तिचं पर्सनल चॉईस असं म्हणता येईल. आपण बघितलं तर सुरक्षेची चिंता हा घटक खेळाडूच्या परफॉर्मन्सवर किंवा आपण बघूया की कामगिरीवर प्रत्यक्षात किती प्रमाणात करतो?
मी ज्याप्रमाणे म्हटलं, सुरक्षेची चिंता ही सगळ्यांकरताच आहे. सगळ्या प्लेयर्सना हा प्रश्न असणारच आहे की खरंच किती असेल. पण त्याचा आपल्या याच्यावर किती इफेक्ट करून घ्यायचा किंवा त्याचं सायकोलॉजिकल बर्डन आपण किती घ्यायचं हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतं. त्यामुळे तिच्या बाबतीत तिला समजा वाटत असेल तो जास्त रिस्पेक्टर आहे, तो बाकीच्यांना कदाचित तेवढा वाटत नाहीये. त्यामुळे बेसिकली सुरक्षेची चिंता हा मोठा मुद्दा नाहीये. माझ्या मते हा सायकोलॉजिकल जास्त मुद्दा आहे की तिला ते योग्य वाटत नाहीये आणि तिला वाटतं की त्याच्यात ती कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही. तर मग खेळण्यात काही पॉईंट नाही. जर आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नसू तर यू कॅन्ट परफॉर्म. आणि तिला असं वैयक्तिक वाटत असल्यामुळे तिने भाग घेतला नाही. बरोबर. स्वाती घाटे क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि इतकी मनमोकळी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आता आपण आढावा घेऊयात क्रीडा जगतातील महत्त्वाच्या घडामोडींचा. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमधून माघार घेतली. सात्विक सध्या खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे या भारतीय जोडीला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. 4 वेळा फिफा विश्वचषक विजेत्या इटलीला फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात अपयश आलंय. 2006 साली शेवटचा विश्वचषक जिंकलेला हा संघ आता सलग 3ऱ्यांदा या स्पर्धेत स्थान मिळवण्यात अपयशी ठरलाय. भारताच्या संग्राम सिंगनं ब्युनोस आयर्समध्ये इतिहास रचला. अर्जेंटिनाच्या भूमीवर व्यावसायिक MMA लढत जिंकणारा तो पहिला भारतीय ठरलाय. तसंच त्यानं आपला सलग 3रा आंतरराष्ट्रीय विजयही मिळवला. डोपिंग उल्लंघनामुळे अपात्र ठरलेल्या खेळाडूंच्या ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटच्या ताज्या यादीत भारताचे सर्वाधिक खेळाडू आहेत. 148 निलंबित ट्रॅक अँड फील्ड खेळाडूंसह भारतानं आफ्रिकन देश केनियालाही मागे टाकलंय. श्रोते हो, क्रीडा विश्व या कार्यक्रमात आता मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. तोपर्यंत वृषाली देशपांडेचा नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण जिद्दीचा सुवर्णवेध या विषयावर महाराष्ट्र तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर आणि बुद्धिबळातील मानसिक युद्ध या विषयावर महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद ऐकला. बरं ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.